मॉर्निंग मित्रांनो, निघालो आहोत नवीन जर्नीवरती. आपली एक सिरीज चालू केली होती आपण 12 ज्योतिर्लिंग फिरायचं आणि त्या सिरीजमध्ये ओंकारेश्वर, महाकालेश्वर आणि काशी विश्वनाथ याचं दर्शन झालं होतं. आज आपण चाललो आहोत. आज आहे 13 ऑक्टोबर 2024 आणि आज आम्ही चाललो आहोत सोमनाथ, द्वारका याच्या दर्शनासाठी. सो आता निघालो. संडे 6:06 आणि आता आम्ही निघालो आहोत. सो सोबत आहेत आपले तेच सारथी, सोबत आहेत ते आपले तेच साथी अश्विन आणि हेमंत देशमुख, चरण गंगाचरण आणि विवेक बोरीटकर. सो मित्रांनो, ॲक्च्युली प्लॅन असा होता की आम्ही पहिला प्लॅन असा होता की आम्ही रोड ट्रिप करणार होतो मुंबई ते सोमनाथ आणि द्वारका. पण फ्लाईट तिकीट अगदी स्वस्त मिळाल्या. 6,000 रुपयामध्ये रिटर्न फ्लाईट तिकीट्स मिळाल्यात मुंबई मुंबई. सो इमिडिएटली आता लगेच प्लॅन चेंज झाला आणि आम्ही आता फ्लाईटने निघालो आहोत आणि ऑलरेडी तिथे कार बुक केली आहे. सो जो कारवाले तिथे आहेत त्यांचे डिटेल पण मी शेअर करेन. सो जर कोणाला ही ट्रिप करायची असेल तर इझी होईल. सो खूप चांगला सकाळी उठून आल्यावरती खूप चांगला ॲटमॉस्फिअर होतं. खूप बरं वाटलं आणि बऱ्याच दिवसांनी पुन्हा मित्र भेटले आणि एका ट्रॅव्हलला निघालो. मित्रांनो, आता आम्ही निघालो आहोत द्वारकेच्या दिशेने आणि जे आम्हाला सारथी लाभले त्यांचं नाव आहे दिलावरभाई. तर दिलावरभाई आणि ही तीच टाळकी आहे जी आपल्याला मागच्या काशी आणि ओंकारेश्वर, महाकालेश्वरच्या वेळेला होती. हेमंत सर, अश्विन आणि हे आपले गंगाचरण वेमुला हे आपल्याला आज सारथी लाभलेले आहेत. आणि हे आहेत आमचे विवेक बोरीटकर. बाकी अशी गाडी चालवत आहे. नागेश्वर ज्योतिर्लिंग टेम्पल के इधर हम लोग को रुक सकते हैं. सो आता खूप सुंदर आहे, पाऊसही पडला आहे आणि आजच्या दिवसामध्ये आम्ही बेट द्वारका, रुक्मिणी मंदिर आणि आणखी कोणतं मंदिर आहे आणि नागेश्वर 3 मंदिरं करणार आहोत आणि सकाळी द्वारकाधीशचं दर्शन होणार आहे. तिथून आम्ही सोमनाथचं निघणार. बाकी राहायचं कसं आहे किंवा हॉटेल्स कसे आहेत त्याची अपडेट मी देते. सो मित्रांनो, आता आम्ही निघालो आहोत द्वारकेच्या दिशेने आणि जे आम्हाला सारथी लाभले त्यांचं नाव आहे दिलावरभाई. तर दिलावरभाई आणि ही तीच टाळकी आहे जी आपल्याला मागच्या काशी आणि ओंकारेश्वर, महाकालेश्वरच्या वेळेला होती. हेमंत सर, अश्विन आणि हे आपले गंगाचरण वेमुला हे आपल्याला आज सारथी लाभलेले आहेत. आणि हे आहेत आमचे विवेक बोरीटकर. बाकी अशी गाडी चालवत आहे. नागेश्वर ज्योतिर्लिंग टेम्पल के इधर हम लोग को रुक सकते हैं. सो आता खूप सुंदर आहे, पाऊसही पडला आहे
आणि आजच्या दिवसामध्ये आम्ही बेट द्वारका, रुक्मिणी मंदिर आणि आणखी कोणतं मंदिर आहे आणि नागेश्वर 3 मंदिरं करणार आहोत आणि सकाळी द्वारकाधीशचं दर्शन होणार आहे आणि तिथून आम्ही सोमनाथसाठी निघणार आहोत. बाकी राहायचं कसं आहे किंवा हॉटेल्स कसे आहेत त्याची अपडेट मी देत आहे. होटल ही देखते आजू बाजू में नजदीक. अपना उधर स्वामीनारायण. दूसरा कौन सा बोला आपने? द्वारकाधीश. हाँ? खाना किधर अच्छा मिलेगा उधर ले. तो मित्रांनो हे अशा प्रकारे छास आणि सॅलड अनलिमिटेड जेवण आहे. असं गुजराती थाली आम्ही ऑर्डर केली आहे. मित्रांनो आता आम्ही आलो आहोत रुक्मिणी मंदिराकडे. सो हे रुक्मिणी मंदिर आहे आणि आता गाडीवाल्याने आम्हाला इथे सोडलं आहे. आम्ही ऑलरेडी हॉटेल घेतलं आहे पण थकल्यामुळे मी आता तिथलं काही शूट करता आलं नाही, पण नक्कीच तिथले डिटेल मी तुम्हाला शूट करून दाखवेन. वातावरण खूप छान आहे, म्हणजे पावसासारखं वातावरण झालं, थंड आहे वातावरण. रुक्मिणी मंदिर करून आम्ही याच्यानंतर बेट द्वारकाला जाणार आहोत आणि बेट द्वारका करून उद्या नागेश्वर मंदिराचं दर्शन होईल. समुद्र किनारा आहे, खारे वारे आहेत, चेहरा थोडासा खारट होतो आहे. सो आता आपण हे कोणतं मंदिर? रुक्मिणी मंदिर. हां, सो आता आपण हे रुक्मिणी मंदिर पाहायला जाणार आहोत. थोडीशी गर्दी आहे, पटापट दर्शन करून आपण बेट द्वारकासाठी निघणार आहोत. फारच सुंदर मंदिर आहे. याची हिस्ट्री जाणून घेण्याचा प्रयत्न केला कारण मी आता पहिलं आपण एकदम मंदिर बघून घेऊया. काम फॅक्ट्री का था. मूर्त्या आहेत ज्या भग्नावस्थेत आहेत. बरीचशी मला वाटतं विदेशी आक्रमणं झाली आणि काही त्यामुळे हे जी मूर्त्या आहेत त्या बऱ्याचशा क्लायमेटमुळे म्हणा किंवा खूप भग्नावस्थेत झालेल्या आहेत. बेट द्वारका मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये मोबाईल घेऊन जायला अलाउड नाही आहे. तो इथे यात्री कमावण्याचे सामान मोबाईल इथे मोबाईल ठेवला जातो. इथे आपण मोबाईल जमा नहीं ऊपर नहीं है, अलाउड नहीं है मोबाईल. इन लोग किधर गए?
आपका मोबाइल काउंटर पर और पर्स, बैग इत्यादि वस्तुएं जे मेन जमा कर बेट द्वारिका मंदिर आहे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. अपना टोकन संभाल कर रखना है. मंदिर में चरण भेंट स्वीकार नहीं किया जाता, इसलिए नकद भेंट किसी के ये हाथ मंदिर में है. नहीं देना है. भेंट पेटी में जमा करें या भेंट काउंटर पर आता जमा करके इथे एक म्युझियम आहे. प्राप्त करें. तिथे आता चांदी या अन्य अच्छा. कीमती भेंट, श्री द्वारकाधीश या श्री माता जी की वस्त्र भेंट या अन्य नकद उपहार देने के लिए मंदिर इथे भूकंपामुळे बरेचसे जे स्ट्रक्चर्स आहेत जुने ते पडले आहेत आणि त्यामुळे आता जे नवीन मंदिर बघायला मिळतं ते नवीन पूर्णचे पूर्ण मंदिर नवीन आहे. धन्यवाद. श्री द्वारकाधीश जी की जय. जी सोन्याची पूर्वी द्वारका होती तिच्या म्हणजे हा तिची एक रिप्लिका इथे बनवलेली आहे. सोने की द्वारका पावनधाम म्हणून. जी खरी सोन्याची द्वारका होती ती समुद्रात बुडून गेली आणि ह्याच्यावरती कॉमेंट्री. हे विश्वकर्मा यांचं मंदिर आहे, म्हणजे त्यांची मूर्ती आहे. विश्वकर्मा ज्यांनी ही सोन्याची द्वारका बनवली आणि जे आमचे आर्किटेक्चर जो मी ॲज अन इंटेरियर डिझायनर आम्ही विश्वकर्मांना बरंच मानतो, कारण आमचे कार्पेंटर जे असतात जे आमचे साईट्स क्रिएट करतात ते विश्वकर्मा जयंतीला बंद ठेवतात. इनफॅक्ट त्यांची पूजा केली जाते आणि जो आर्ट रिलेटेड किंवा स्ट्रक्चर रिलेटेड ज्यांनी क्रिएट केलेले जे आर्किटेक्चरला रिप्रेझेंट करतात ते हे देव आहेत. सो विश्वकर्माजी. सो मोबाईलची बॅटरी पण लो झालेली आहे तर मी आता शूटिंग थांबवते इथे. आता पुढे जे कॉल्स वगैरे आहेत ते येणार नाहीत. श्रीकृष्णाच्या संबंधित खूप छान त्या मूर्त्या आहेत किंवा जे ज्या स्टोरी आहेत स्टोरीबद्दल इथे बनवलेलं आहे. छान आहे, बघण्यासारखं आहे. श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळीचा हा एक सीन इथे बनवलेला आहे.